नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. रविराज, सायली, अर्जुन हे सुमनला कोर्टामध्ये साक्षी देण्यासाठी तयार करत असतात आणि अर्जुन हा सुमनला बोलतो, काकू तुला फक्त जे सत्य माहीत आहे ते सांगायचं आहे. आणि रविराज देखील तिचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि अर्जुन बोलतो, जर तुला नागराज काकाची भीती वाटत असेल तर तू त्याच्याकडे पाहूच नको. आणि रविराज बोलतो, तुला जेवढं माहीत आहे सत्य तेवढंच सांग, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. त्यानंतर आपण पाहतो, इन्स्पेक्टर हा अर्जुनला मैफतला भेटण्यासाठी एक महिला वकील आली होती आणि तेव्हा अर्जुनला देखील आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो डायरी चेक करतो तर त्यामध्ये ॲडव्होकेट विशाखा प्रभू नाव असते आणि हे नाव ऐकल्यानंतर अर्जुनला देखील आश्चर्याचा धक्का बसतो. त्यानंतर कोर्टामध्ये आपण पाहतो, प्रत्यक्षात सुनावणीला सुरुवात होते. तेव्हा अर्जुन हा मैफतला प्रश्न विचारतो, मला सांग मैफत सिकरे, तुम्हाला 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार व त्यांच्या पत्नीला मारण्याची सुपारी कुणी दिली होती? आणि तेव्हा मैफत हा काहीच उत्तर देत नाही. आणि त्यानंतर अर्जुन हा कोर्टाला बोलतो, माझ्याकडे पुरावे आणखीन संपलेले नाही. आणि तो नागराजचे स्वतःहून कबुलीनामा दिलेला व्हिडिओ कोर्टामध्ये सादर करतो. आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मैफत, नागराज आणि त्या ठिकाणी उपस्थित सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्जुन हा कशा प्रकारे नागराजला आणि मैफतला शिक्षा घडवून आणणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.